श्री स्वामी समर्थ. लवकरच दिवाळी या सणाला सुरुवात होणार आहे. तर दिवाळीमधला महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. तर काही जण वसुबारस या दिवशी पहिला दिवा मानतात, तर काही जण धनत्रयोदशीला पहिली आंघोळ करतात. तर दिवाळीच्या या धनत्रयोदशी दिवशी आपण योग्यरित्या पूजा कशी करावी, या दिवशी केलेली खरेदी म्हणजे या दिवशी खरेदी केल्यानंतर आपल्या ज्या मालमत्तेमध्ये 13 पटीने वाढ होते असं सांगितलं जातं. तर धनत्रयोदशीची पूजा करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन करायला हवं. याशिवाय काही महत्त्वाच्या गोष्टी या पूजेमध्ये असायला हव्यात. दिवाळीची पूजा म्हणजे फक्त डेकोरेशन नव्हे, तर डेकोरेशन शिवाय योग्य शास्त्रानुसार पूजा कशी करायची, कोणत्या मुख्य वस्तू या पूजेमध्ये असायला हव्यात आणि कोणत्या नको, तर जास्तीचं डेकोरेशन न करता अगदी योग्यरित्या आणि शास्त्रीयरित्या पूजा कशी करावी, या दिवसामध्ये कोणत्या वस्तूंना जास्त महत्त्व आहे आणि कोणत्या वस्तू पूजेमध्ये असल्याच पाहिजे जेणेकरून पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल, अशी योग्य माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि येत्या दिवाळीला धनत्रयोदशी दिवशी तुम्ही अशाच रीतीने पूजा करा. धनत्रयोदशीची पूजा करण्यासाठी आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची. अर्थातच आपण दिवाळीच्या सणाला आपलं घर अगदी लखलखीत स्वच्छ करत असतो. सर्वात आधी रांगोळीने आपण स्वस्तिक काढून घ्यायचं आणि स्वस्तिकवरती हळदी, कुंकू, अक्षता आणि एक फूल व्हायचं. अशा रीतीने आपण भूमीला नमस्कार करून भूमिपूजन करून आपल्या पूजेला सुरुवात करणार आहोत. त्यावरती तुम्ही पाट किंवा चौरंग मांडू शकता. त्यानंतर आपण त्यावरती एक ताम्हण घ्यायचं आहे आणि सर्वात आधी आपण संकल्प करून घ्यायचे, कारण की कोणत्याही पूजेचं फळ हे संकल्पाशिवाय अपूर्ण असतं. त्यासाठी सर्वात आधी संकल्प करून घ्यायचा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम गोविंदाय नमः असं म्हणून 3 वेळा आपण पाणी ग्रहण करायचं आणि ओम माधवाय नमः असं म्हणून आपण हे पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. त्यानंतर आपण हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता व्हायच्या आणि आपण आपलं पूर्ण नाव, आपलं गोत्र सांगायचं आहे. त्यानंतर आपण ही पूजा कशासाठी करतोय ते सांगून आपण हे पाणी 3 वेळा हातावरती पाणी सोडून हे पाणी आपण ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. अशा पद्धतीने आपण संकल्प करायचा आहे, कारण की आपण बरीचशी पूजा करत असताना ब्राह्मणांना बोलून घरामध्ये पूजा केली जाते, कारण की कोणतीही पूजा योग्यरीत्या व्हावी लागते आणि आपल्याला बरेचसे नियम माहीत नसतील. तर अशा काही पूजा करत असताना तुम्ही असे काही नियम लक्षात घेऊन जर तुम्ही पूजा केली तर तुम्ही नक्कीच तुमची पूजा ही देवांपर्यंत पोहोचेल आणि त्याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल, कारण की विधिवत केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ मिळतं. तर यानंतर आपण दीप प्रज्वलन करून घेऊया, कारण की दिव्या लावल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. देवापर्यंत जी आपली पूजा असते ते पोचवण्याचं काम हे दिव्याचं असतं. त्यासाठी आपण दीप प्रज्वलन करून घेऊया. त्यासाठी सर्वात आधी अक्षता टाकायच्या आहेत. त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती निरांजन ठेवायचं. निरांजन प्रज्वलित करून घ्यायचं. त्यानंतर निरांजनाला आपण हळदी, कुंकू, अक्षता, पुष्प वाहून आपण दिव्याची पूजा करून घ्यायची. दिव्याची पूजा करत असताना तुम्ही शुभं करोति कल्याणम हा मंत्र म्हणू शकता किंवा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा देखील जप करू शकता. यानंतर आपल्याला गणेश पूजन करून घ्यायचे. त्यासाठी ताम्हणामध्ये आपण 2-3 अक्षता म्हणजे 2-3 तांदळाचे दाणे टाकायचे. त्यावरती गणपतीची मूर्ती आपण विराजमान करायची. गणपती बाप्पांना आपण 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, त्यानंतर 5 पळ्या पंचामृताने, त्यानंतर 5 पळ्या स्वच्छ पाण्याने स्नान घालणार आहोत. गणपती बाप्पांना स्नान घालत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्वकार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करावा किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. शेवटच्या पळीमध्ये हळदी कुंकू, त्यानंतर थोड्याशा अक्षता आणि फुलांच्या पाकळ्या घालून ते आपण पाणी गणपती बाप्पांवर वाहायचं आहे आणि म्हणायचं गंधोदक स्नानम समर्पयामी असं बोलून 3 वेळा परत स्वच्छ पाणी वाहायचं. त्यानंतर गणपती बाप्पांची आरती उतारून घ्या. त्यानंतर आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून 2 विड्याच्या पानावरती आपण विराजमान करणार आहोत. तर इथे मी कलश स्थापनेसाठी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. त्यानंतर लक्ष्मी, कुबेर, गणपती बाप्पा आणि सर्व देवतांची म्हणून एक सुपारी ठेवायची आहे. त्यासाठी 4 ठिकाणी आपण विड्याची जोडपाने ठेवलेली आहेत. गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षता, एक फूल वाहिलेलं आहे. तुम्ही दुर्वा सुद्धा वाहू शकता. त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. त्यासाठी पाण्याचं भरीव चौकोनी मंडल करून त्यावरती गुळ खोबरे ठेवून 3 वेळा आपण पाणी फिरवून नैवेद्यम समर्पयामी असं बोलून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवून आपण अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे.
तर जेव्हा आपण दिवा लावला तेव्हा अगरबत्तीसुद्धा आपल्याला लावायची आहे. यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे. त्यासाठी तुम्ही रंगीत तांदळाचं अष्टदल कमल किंवा तुम्ही एक स्वस्तिक काढू शकता. तर त्यासाठी आपण जो पाण्याचा कलश घेतलेला आहे त्या कलशावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकला 4 बिंदू आणि शेजारी 2 दांड्या देखील द्यायच्या आहेत. त्यानंतर कलशावरती आपण 5 ठिकाणी हळदी कुंकवाची बोटे उठवायची आहेत. त्यानंतर आपण कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा, 1 फूल, 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं गळ्यापर्यंत येईल इतकं पाणी भरून घ्यायचं आहे. कलशाच्या गळ्याला लाल धागा गुंडाळून घ्यायचा आहे. त्यावरती 5 आंब्याची किंवा 5 विड्याची पाने ठेवायची आहेत. पानांना देखील आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर कलशावरती नारळ ठेवायचं आहे. नारळालाही हळदी कुंकू व्हायचं आणि कलशाला आपण 1 फूल व्हायचं. हळदी कुंकू अक्षदा वाहून अगरबत्ती ओवाळून कलशाची पूजा करून घ्यायची. यानंतर आपण माता लक्ष्मीला देखील आपण अभिषेक घालून घेणार आहोत. त्यासाठी तांदळाचे 2-3 दाणे ठेवायचे. त्यावरती मूर्ती विराजमान करायची. त्यानंतर मूर्तीवरती आपण पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालणार आहोत. तर पंचामृताने स्नान घालण्यासाठी पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं असतं. तर इथे मी हळदीने आणि कुंकवाने देखील स्नान घालणार आहोत. कारण की देवी लक्ष्मीला हळद ही खूप प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करणं तुम्हाला शक्य नसेल तर कुंकवामध्ये थोडंसं पाणी ओतून तुम्ही दक्षिणावर्ती शंखाने देखील माता लक्ष्मीला अभिषेक करू शकता. कारण की अशा काही शुभ मुहूर्तावर आपण काही चांगली कामे केली, काही सेवा केल्या तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्यावर प्रसन्न होते. त्यासाठी तुम्ही दक्षिणावर्ती शंख तुमच्या घरामध्ये असेल तर त्याने तुम्ही माता लक्ष्मीला अभिषेक नक्की करा. तर माता लक्ष्मीला अभिषेक करत असताना तुम्ही माता लक्ष्मीच्या गायत्री मंत्राचा देखील जप करू शकता. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप करू शकता. किंवा कमलात्मक मंत्र खूप प्रभावशाली असतो तो असा की ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या कमलात्मक मंत्राचा जप करू शकता. किंवा 99 मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. जर काहीच जमलं नाही तर तुम्ही ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करू शकता. किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम देखील म्हणू शकता. नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते हे महालक्ष्मी अष्टक देखील तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही श्रीसूक्त देखील म्हणू शकता. तर अशा काही सेवा आपण महालक्ष्मीला अभिषेक घालत असताना करायच्या आहे. म्हणजे फक्त आपण अभिषेक घालायचं नाही, त्यासोबतच आपण या मंत्र उच्चार जर केला तर नक्कीच आपल्या ज्या पूजेचं चौपट फळ आपल्याला मिळतं. तर पूजेचा शुभ मुहूर्त देखील मी तुम्हाला सांगेन. कारण की कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी हा सण आपण सगळेजण साजरा करतो. आणि यावर्षीची धनत्रयोदशी तिथी आहे ती 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:35 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबरला दुपारी 1:57 समाप्त होईल. तर धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये पूजा केली जाते, म्हणजे सायंकाळी पूजा केली जाते. त्यासाठी धनत्रयोदशी आपल्याला 10 नोव्हेंबरला साजरी करायची आहे. आणि शुभ मुहूर्ताबद्दल बोलायचं झालं तर या दिवशी धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:02 ते रात्री 8 वाजेपर्यंत असेल. म्हणजे तुम्हाला पूजेसाठी सुमारे 1 तास 58 मिनिटे एवढा वेळ मिळणार आहे. धनत्रयोदशीचा हा सण अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्त होण्यासाठी मृत्यूची देवता यमराजाला देखील प्रार्थना करण्याचा असतो. याशिवाय धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची देखील पूजा करण्याची परंपरा असते. त्यासोबतच श्री गणेश ही सिद्धी बुद्धीचा स्वामी आहे आणि कुबेर हा धनाचा स्वामी आहे. त्यामुळे महालक्ष्मीसोबत आपल्याला अधिपती कुबेर आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मी, श्री गणेश आणि आपले जे भगवान धन्वंतरी यांच्या जन्मामुळे वैद्य समाजात हा सण धन्वंतरी जयंती म्हणून देखील साजरा केला जातो. त्यामुळे आपल्याला धन्वंतरी देवाची देखील या दिवशी पूजा करायची आहे. तर असा धन्वंतरी देवांचा तुमच्याकडे जर फोटो असेल तर तो फोटो तुम्ही घेऊ शकता. किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल मूर्ती घेऊ शकता. किंवा तुमच्याकडे जर असा फोटो नसेल तर तुम्ही या दिवशी भगवान विष्णूंच्या कोणत्याही रूपाची पूजा करू शकता. भगवान विष्णूंचा जर सत्यनारायणाचा फोटो किंवा इतर कोणता फोटो असेल तर तो घ्या. किंवा तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती देखील तुम्ही या पूजेमध्ये मांडू शकता. तर महालक्ष्मीची आपण पूजा करून घेतलेली आहे. महालक्ष्मीच्या पूजेसाठी आपण 2 विड्याच्या पानावरती अक्षता ठेवून महालक्ष्मीची मूर्ती तिथे विराजमान केलेली आहे. हळदी कुंकू अक्षता पुष्प वाहिलेलं आहे.
आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरींच्या फोटोला अभिषेक करण्यासाठी आपण पहिल्यांदा फुलाला थोडंसं पाणी लावून आपण अगदी हलक्या हाताने पाणी शिंपाडून घ्यायचं. 3 वेळा पाणी शिंपाडून घ्यायचं. त्यानंतर पंचामृतामध्ये थोडंसं फूल बुडवून आपण 3 वेळा पंचामृत शिंपाडून घ्यायचं. त्यानंतर 3 वेळा आपण पाणी शिंपाडून घ्यायचं. त्यानंतर कोरड्या कपड्याने आपण हा फोटो स्वच्छ करून घ्यायचा. त्यानंतर अक्षता व्हायच्या, त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती फोटो ठेवून आपण फोटोलाही हळदी कुंकू अक्षता एक पुष्प व्हायचं आहे. अशा पद्धतीने आपण धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे. पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरेय अमृत कलश हस्ताय वज्रज लोकहस्ताय सर्वामयी विनाशनाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे स्वाहा या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. यानंतर धनाची देवता भगवान कुबेर यांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही कुबेर यांची मूर्ती तुमच्याजवळ असेल तर ती मूर्ती घेऊ शकता किंवा प्रतिकात्मक तुम्ही सुपारीची देखील स्थापना करू शकता. तर इथे मी थोड्याशा अक्षता ठेवलेल्या आहे, त्यावरती आपण सुपारी ठेवलेली आहे आणि सुपारीला आपण 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, 5 पळ्या पंचामृताने, त्यानंतर 5 पळ्या स्वच्छ पाण्याने स्नान घालून घेणार आहोत. स्नान घालत असताना ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः या कुबेरांच्या ध्यान मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा तुम्ही ओम श्री कुबेराय नमः या सोप्या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. अशी आपण धनाची देवता भगवान कुबेर यांची पूजा करून घेणार आहोत. यानंतर विड्याच्या 2 पानावरती आपण भगवान कुबेरांची मूर्ती स्थापित करायची आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही जे काही खरेदी करणार आहात तर ती खरेदी केलेल्या वस्तू तुम्ही पूजेमध्ये मांडून त्यांची देखील पूजा करून घ्यायचे. हळदी कुंकू अक्षता फूल वाहून आपण जी खरेदी केलेली आहे ते साहित्य तुम्ही या धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये मांडू शकता. विड्याच्या 2 पानावरती अक्षता वाहिलेली आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती आपण कुबेरांची मूर्ती ठेवायची. हळदी कुंकू पुष्प अक्षता वाहून आपण कुबेर देवतांची पूजा करायची आहे. धन म्हणजे पैसा सोने चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना आपण कुबेर देवतांना करायची आहे. यानंतर सर्व देवतांची म्हणून आपण एक सुपारी घ्यायची आहे. कुलदेवतेच्या स्वरूप आपण ही सुपारी घेतलेली आहे आणि थोड्याशा अक्षता वाहिलेल्या आहेत, त्यावरती ही सुपारी ठेवायची. या सुपारीलाही आपण 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, 5 पळ्या पंचामृताने, त्यानंतर 5 पळ्या स्वच्छ पाण्याने आपण स्नान घालून घ्यायचे. स्नान घालत असताना ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही तुमचं जे काही कुलदैवत आहे त्या कुलदैवताचा तुम्ही जयघोष देखील करू शकता. जसं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं म्हणत देखील तुम्ही या सुपारीवरती स्नान अभिषेक घालू शकता. यानंतर विड्याच्या 2 पानावरती आपण अक्षता वाहून त्यावरती ही सुपारी आपण स्थापित करायचे. हळदी कुंकू अक्षता वाहून आपण यांची पूजा करून घ्यायचे. कोजागिरी पौर्णिमेस तुम्ही जर भगवान कुबेर आणि लक्ष्मी स्वरूप जर सुपारी जर वापरली असेल आणि ती जपून ठेवली असेल तर ती तुम्ही या लक्ष्मी पूजनाच्या वेळी धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये ती सुपारी तुम्ही पुन्हा वापरू शकता. त्यानंतर आपण 5 सुगडीमध्ये किंवा 5 मातीच्या भांड्यांमध्ये किंवा घरामधील एखाद्या 5 वाटीमध्ये 5 किंवा 7 या प्रमाणात तुम्ही घरामध्ये जे काही धान्य तुमच्या उपलब्ध असेल ते धान्य आपण या सुगडांमध्ये भरून घ्यायचे आहे आणि त्या धान्याची देखील या दिवशी पूजा करायची आहे. कारण की धन त्रयोदशीला धनाची पूजा केली जाते. आपल्या घरातील जे धन धान्य आहे त्याची या दिवशी पूजा केली जाते. म्हणजे सोन्या चांदीची देखील या दिवशी पूजा केली जाते. आपल्या घरामध्ये पैशाच्या स्वरूपात, दागिन्यांच्या स्वरूपात किंवा धान्याच्या स्वरूपात जे काही धनधान्य आहे त्यांचा आपण या दिवशी पूजा करायची आहे. तर 5 सुगडांमध्ये आपण हे काही धान्य आहे घरामधलं ते भरून घ्यायचं आहे. तांदळाच्या राशीवरती आपण हे सगळी सुगडे मांडणार आहोत. तुमच्याजवळ जर सुगड नसेल, तुमच्याजवळ हे जर मातीचं भांडं नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये देखील ठेवलं तरीही काही हरकत नाही. या धान्यावरती देखील आपण हळदी कुंकू वाहून त्यानंतर पुष्प वाहून आपण यांची देखील पूजा करून घेणार आहोत. तुम्ही जर सुगड ठेवणार असाल आणि ती सुगड जर खूप रंगीत आणि डेकोरेटिव्ह असली तरीही तुम्ही त्यांना 5 हळदी कुंकवाची बोटे नक्की उठवा आणि त्यानंतर त्यांना पुष्प वाहून त्यांची पूजा करा. तरी ते आपण आपल्या धान्याची पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही दागिने आहेत त्याची आपण लक्ष्मीपूजनाला तर पूजा करतोच, परंतु धनत्रयोदशीच्या दिवशी देखील दागिन्यांची पूजा केली जाते. म्हणजे आपल्या घरातील धनाची पूजा केली जाते. त्यासाठी तुम्ही सोन्याचा किंवा चांदीची जी काही तुम्ही खरेदी केली असेल ती किंवा घरातील
दागिन्यांची देखील तुम्ही पूजा करू शकता। तांदळाच्या राशीवरती देखील आपण हे धन आपलं ठेवायचं आहे आणि हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून आपण यांची पूजा करणार आहोत। तुम्ही या पूजेमध्ये थोडेसे पैसे देखील ठेवा। पैसे ठेवत असताना तुम्ही कितीही रुपये घ्या, त्यावरती तुम्ही 1 रुपयाचं नाणं नक्की ठेवा। अशा पद्धतीने आपण धन आणि आपल्या घरातील धान्यांची या दिवशी पूजा करून घ्यायची आहे। तर जी धन्वंतरी देवता आहे त्यांना आयुर्वेदाची देवता मानलं जातं, तर त्यांच्यासाठी आपण तुळशीची पाने भगवान विष्णूंना देखील खूप प्रिय आहेत आणि आयुर्वेदामध्ये तुळशीला देखील खूप महत्त्व आहे। त्यासाठी धन्वंतरी देवाला आपण ते तुळशीच्या पाने थोडीशी वाहायची आहेत। त्यानंतर आज जो महत्त्वाचा जो नैवेद्य दाखवला जातो तो म्हणजे धन्याचा आणि गुळाचा नैवेद्य। जे धन आहेत ते आपल्याला आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं। याशिवाय या धनाला धन देखील म्हटलं जातं, म्हणजे लक्ष्मीच्या स्वरूपात देखील मानलं जातं। त्यासाठी धनत्रयोदशीला तुम्हाला काहीच खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही 5-10 रुपयाचे धने देखील नक्की खरेदी करून आणून ते पूजेमध्ये आपल्याला मांडायचे आहेत। तुमच्या घरामध्ये धने असले तरीही या दिवशी तुम्हाला धने खरेदी करून ते आणून पूजेमध्ये तुम्हाला ते प्रसाद स्वरूपात मांडायचे आहेत। नैवेद्य त्याचा दाखवायचा आहे। तर पाण्याचं भरीव चौकोनी मंडल करून त्यावरती धनाचा आणि गुळाचा नैवेद्य आपण धन्वंतरी देवताला दाखवणार आहोत। त्यानंतर धन्वंतरी देवताला आपल्याला एक महत्त्वाच्या गोष्टी या दिवशी अर्पण करायच्या आहेत, त्या म्हणजे ज्या गोष्टी आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहेत ती म्हणजे कडुलिंबाची 2 पाने, त्यानंतर तुळशीपत्र, दालचिनी, हळकुंड, आल्याचा तुकडा, इलायची, त्यानंतर लवंग, काळी मिरी, असं जे काही साहित्य आहे ज्यांना आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे, तर हे सगळं आपल्या किचनमध्ये खूप अगदी इझिली आपल्याला मिळून जातं। तर हे साहित्य आपल्याला घ्यायचं आहे आणि हे साहित्य आपल्याला या दिवशी धन्वंतरी देवताला आवर्जून अर्पण करायचे। तर ही एक गोष्ट करायला तुम्ही अजिबात विसरू नका, कारण की या दिवसाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे। आपल्या घरातील सर्वांना उत्तम आरोग्य आणि उत्तम आयुष्य लाभावं यासाठी आपल्याला हे काही जी आयुर्वेदामध्ये या वस्तूंना खूप प्रचंड स्थान आहे, तरी अशा या वस्तू आपण या पूजेमध्ये नक्कीच अर्पण करायच्या आहेत। तर यामध्ये तुम्ही या वस्तू नाही सापडल्या, यातली एखादी वस्तू जरी सापडली तरीही चालेल, किंवा तुम्ही कडुलिंबाची 2 पाने आणि तुळशीपत्र देखील ठेवू शकता। यानंतर आपण गोडाचा नैवेद्य घरामध्ये जो काही केलेला असेल, जो काही फराळ केलेला असेल तो तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता, किंवा तुम्ही फळाचा नैवेद्य म्हणून देखील दाखवू शकता। या दिवशी फक्त आपल्याला धने आणि गुळाचा नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे। या दिवसाला धन्याचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवल्यालाच खूप महत्त्व आहे। तुम्ही इतर तुमच्या इच्छेने कोणत्याही मिठाईचा किंवा माता लक्ष्मीला तुम्ही पांढऱ्या मिठाईचा देखील नैवेद्य दाखवू शकता। जेव्हा असुरांबरोबर देवाने समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून माता लक्ष्मी प्रकट झाली आणि यासोबतच धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन यामधून बाहेर आले, म्हणजे अमृताचा कलश हातामध्ये घेऊन धन्वंतरी देवता समुद्र मंथनातून बाहेर आले। म्हणून या दिवशी धन्वंतरी देवताची देखील पूजा केली जाते। आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। या दिवशी प्रसाद म्हणून कडुलिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर लोकांना देतात। यात देखील मोठा अर्थ आहे। कडुलिंबाची उत्पत्ती देखील अमृतापासून झालेली आहे। धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे म्हणून त्यातून प्रतीत होतं। म्हणून या दिवशी कडुलिंबाचे तुकडे आणि साखर देखील धन्वंतरीचा प्रसाद म्हणून वाटला जातो। ज्या धनामुळे आपल्या जीवनाचं पोषण सुरळीत चालू आहे त्या धनाची या दिवशी पूजा केली जाते। म्हणून ते धन म्हणजे शुद्ध लक्ष्मी, म्हणून या दिवशी सिद्धिबुद्धीची देवता श्री गणेश आणि धनाची देवता माता लक्ष्मी, कुबेर यांची पूजा केली जाते। आणि घरामध्ये जे काही धन पैशाच्या स्वरूपात, दागिन्यांच्या रूपात आहे ते या दिवशी पूजलं जातं। या दिवशी सोन्या चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात किंवा इतर देखील खरेदी करणं या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं, कारण की या दिवशी केलेली कोणतीही खरेदी ही आपल्याला 13 पटीने आपल्या संपत्तीमध्ये वाढत असते। त्यासाठी या दिवशी काही शुभ वस्तू खरेदी केल्या जातात। अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी हा सण येतो, म्हणून याला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असं म्हटलं जातं। या दिवशी आपण जी काही खरेदी करू त्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये देखील 13 पटीने वाढ होते असं सांगितलं जातं। या दिवशी 13 दिवे लावण्याचा देखील प्रघात आहे, तर तुम्ही या दिवशी 13 दिवे देखील प्रज्वलित करून ते घरामध्ये लावू शकता। याशिवाय या दिवशी मृत्यूची देवता यम यांची देखील पूजा केली जाते, तर त्यासाठी यमदीपदान केलं जातं। ते कसं करायचं याचाही व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन।
आज आपण योग्यरित्या धनत्रयोदशीची पूजा कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ पाहिलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.